सोपवणार आहे जबाबदारी. निर्मला बेटा इकडे या. थँक्यू साहेब. खरं तर मीच म्हणणार तुम्हाला तुमची पोरगी आवडल्या, पण आता तुम्हीच ती जबाबदारी सुपिता म्हटल्या मी एका पायावर तयार आहे. कवा घ्यायचं लगीन? झालं बोलून. घरात पेपर राहिलेले ते घेऊन आले. हरकला लगेच काय जावई बनवणार नाही तुला. तरी पण मला जाई बनवायला काय हरकत आहे काय हो? ए इकडे बघ. ए तू पळ घरला, त्याची काय लक्षणं बरोबर नाही ती. इन्स्पेक्टर. येस सर. अरे इकडे आहे. हा येस सर. जेलमधून एक गुन्हेगार फरार झालाय, त्याला पकडायचं अटक वॉरंट निघाले. बर ही घ्या त्याची फाईल. नाव काय त्याचं? कवट्या महाबळेश्वर. कवट्या महाबळेश्वर. नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हा तू कवट्या महाकाळ ऐकला असेल. तेव्हा याचा मावस भाऊ होता, त्याला बर. इन्स्पेक्टर महेश जाधवनं मारलेलं. हा. आता तू याला पकडायचायस. बर कुठे मिळाली हो? अरे तेव्हा काय मला पत्ता सांगून गेलाय वे. फरार आहे तो, जाऊन हुडकून घेऊन या त्याला. ओके येस सर. काय झालं? तुझ्या तर आता साहेब नाही तोपर्यंत बुलेट लावतो, नाही ओरडतील साहेब. साहेब साहेब मारू नका. कडा, मी ऑडिटी असताना माझी बुलेट घेऊन गेला. लाज वाटत नाही? नाही साहेब साहेब आजी आजारी होती हो, आजी आजारी होती. आजीला सोडाय बुलेट वर गेला. हा दवाखान्यात गेलो होतो. हाय नव का? हाय साहेब रील बघा. काय सारखं रील बघते? अहो बघा तरी. बघू. हो अरे तर माझी बुलेट आहे. यो तुमची गाडी घेऊन रील करायला गेलता. योच वाटतं. इथं येऊ का साहेब? इकडे गाडी घेऊन कुठे गेला होतास? आजी आजारी आहे हो साहेब. मारू नका साहेब ना मारू. कुठे गेला होतास? साहेब रील बनवाय गेलो होतो. मारू नका साहेब, माफ करा मला. त्या बदल्यात मी तुम्हाला एक टिप देतो. कसली टीप? कवट्या महाबळेश्वर बद्दल तुम्हाला सांगतो. काय माहिती आहे तुला कवट्याबद्दल? कवट्या जर बुधवारी आमच्या गल्लीत त्याच्या मावशीकडं मटण खायला येतो. काय बातमी जर खोटी निघाली तर तुला बुलेटच्या तापलेल्या सायलेन्सवर बसवीन, पाणी मागू देणार नाही. नाही 100% खरी आहे बातमी. उद्याच बुधवार आहे. कमिशनर हडकुळे. अगे जरा चष्मान ग माझा, दिसणं झालंय का इथं. उठून घ्या, पाय मोडले की काय तुमचं? अगे पोलीस कमिशनर आहे मी, जरा नीट बोल. काय म्हणला? पोलीस कमिशनर असतील तिकडे बाहेर, इथं घरात मी गृहमंत्री आहे. आईला लगीन करून चुकत झाल्या. काय म्हणला? काय नाही. काय सांगितलं अहो तुमच्या ओळखीनं माझ्या भावाला एखाद्या पिक्चर मध्ये काम बघा की, लय भारी मिमिक्री करतोय तो. कशाची मिमिक्री? कुत्र्याचा आवाज आणि इकडचं तिकडचं 4 आवाज काढलं की मिमिक्री आर्टिस्ट झालं वे. काय म्हणला? काय? माझ्या भावाचा अपमान केलेला चालणार नाही. अगं नाही अपमान करत. गिळायला मिळणार नाही आज. माझ्या भावाबद्दल काय ऐकून घेणार नाही मी. अगं एका पिक्चर मध्ये